सन 2026 ते 27 साठी जिल्हा वार्षिक योजनेचा 511 कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर। विहित कालावधीत निधी खर्चासाठी नियोजनबद्ध काम करा। पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले। सन 2025 ते 26 मधील पूर्व नियोजन जानेवारी अखेरच्या खर्चास मंजुरी। प्रत्येक काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना। जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे। कोणत्याही स्थितीत निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। यासोबतच प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होईल याची काळजी घ्यावी, तशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज इथं दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते। आमदार विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। लातूर शहराच्या बाह्यवळण रस्त्याचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, त्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करावी। लातूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला गती द्यावी। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही लवकर व्हावी, असं आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं स्मारक उभारण्याची ग्वाही दिली आहे। त्यानुसार महानगरपालिकेने जागा निश्चित करून याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवावा। ग्रामीण भागात जलजीवन मिशनची कामं अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांवर जिल्हा परिषदेने कठोर कार्यवाही करावी, असं आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले। तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह उभारणी, शाळांमध्ये सौर ऊर्जा वापरावर भर द्यावा, असं त्यांनी सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.